हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, गणपतीचं सीझन चालू आहे आणि आपण रोज गणपतीला नैवेद्यासाठी रोज नवीन नवीन काहीतरी पदार्थ बनवत असतो. वेगळे मोदक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर त्यातच आपण आज ओरिओ बिस्किटचे मोदक बनवणार आहेत. तर मी ओरिओ मोदक बनवण्यासाठी इथे बिस्किट घेतलेले ओरिओचे. तर तुम्ही बघू शकता ते पॅकेट्समधून काढून मी सगळे काढून घेतले आहेत. तर आता ओरिओ मोदक बनवण्यासाठी मी यातील जी क्रीम आहेत ती सेपरेट करणार आहेत, कारण त्याची स्टफिंग बनवायची. साठी मी इथे चाकूच्या साहाय्याने त्यातील क्रीम काढून घेते. तर तुम्ही पण तुमच्याकडे चाकू किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही काढू शकता. इझिली ती निघून पण जाते. आणि स्टफिंग बनवण्यासाठी ती क्रीम सेपरेट करून त्याच्यामध्ये काही नारळ आणि नारळाचा म्हणजे खोबऱ्याचा किस टाकणार आहेत आणि काही ड्रायफ्रुट्स टाकणार आहेत. तर अशा प्रकारे मी सगळे क्रीम काढून घेतली तिथे, आणि ते इझिली पण निघते, त्यामुळे काही एवढं म्हणजे टेन्शन नाही राहत. आणि काही काही वेळेस आपण डायरेक्टली याचे क्रीमसह इथे मोदक तेही देखील बनवू शकतो. पण इथे मी क्रीम सेपरेटच केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी क्रीम काढून घेतली. ती आता आपण क्रश करून घेणार आहेत, कारण त्याच्यामध्ये आता खोबऱ्याचा किस टाकला आहेत मी 2 चमचे इथे. त्यानंतर काजू आणि बदाम बारीक कुटून घेतलेले आणि ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित असं क्रश करायचं, म्हणजे ते असं एकजीव होतं. त्यानंतर हे बघा, असं मी सर्व चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर आपले स्टफिंग इथे तयार झालेली आहेत. त्यानंतर आपण जे मोदक बनवण्यासाठी वरून हे करतो, तर त्यासाठी बिस्किट आपण मिक्सर जारमध्ये आपण बारीक म्हणजे फाईन पावडरमध्ये करून घेणार आहेत. तर तुम्हाला हवे असेल जेव्हा आपण मिक्सरला ग्राइंड करतो तर एकदा चाळणीने चाळू पण शकतायत, कारण त्याच्यामध्ये काही एक अर्धे तुकडे असतात, त्यामुळे थोडे चाळून घ्यायचे. इथे मी थोडी तशीच घेतलेली, कारण माझी सोडून पूर्ण हे झालेली होती. आता आपण ते सारं व्यवस्थित दूध टाकून थोडं थोडंच टाकायचं. दूध जास्त नाही टाकायचं, कारण जास्त टाकलं तर मग ते पातळ होण्याची शक्यता असते. जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं, कारण व्यवस्थित ते बाइंडिंग पण झालं पाहिजे. तर इथे माझं सर्व पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे थोडा तुपाचा हात लावणार आहेत, कारण मस्त ते छान फ्लेवर पण येतो आणि मोदक पण छान होतात. तर इथे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता त्याच प्रकारे हे करायचे. आणि हे मोदक आपण फ्रीजमध्ये ठेवत पण नाही, कारण मुलंच खाऊन घेतात लगेच, आणि याला फ्रीजरमध्ये ठेवायची गरज पण नाही. ते इझिली तयार होता अगदी 10 मिनिटातच. तर इथे मी बोटानेच तूप लावलेले आहेत त्याला, कारण ते साच्याला चिटकू नाही म्हणून. इथे मी साच्याचा वापर करत आहे. तुमच्याकडे जर साचा नसेल तुम्ही हाताने देखील बनवू शकतात, कारण इझिली होऊन जातात ते. तर इथे असं दोन्ही साईडने थोडं थोडं आपण इथे पीठ लावून घ्यायचं आहे ओरिओ बिस्किटचं, आणि जास्त नाही लावायचं, कारण ते जास्त लावलं मग ते बाहेर येतं. तर थोडं थोडं लावायचं आणि मध्ये स्टफिंग टाकायचे. या प्रकारे लावून घ्यायचं. आणि हे बघा, अशी स्टफिंग लावून घ्यायची मध्ये, म्हणजे कसं ते मध्येच राहून जातं. आणि ही खालची साईड जी आहेत तर ती क्लोज करून घ्यायची. तर बघू शकता आपला इथं ओरिओचा मोदक रेडी झालेला आहे. जेव्हा आपण साच्याला तूप किंवा तेल लावतो तर ते चिटकत पण नाही, आणि कलर कॉम्बिनेशन पण म्हणजे ते चमकतात देखील आणि व्यवस्थित निघल्या पण जातात. त्याच प्रकारे मी आता दुसरा मोदक इथे तयार करून घेत आहे. तर त्या म्हणजे पहिल्यांदा जशी प्रोसेस केली सेम तशीच सेकंड याला करायची. आणि इझिली हे याला गॅस पण पेटवायची गरज नाही, आणि अगदी 10 मिनिटात हे मोदक तयार होतात. आणि जास्त म्हणजे असं रेसिपी बिघडेल असं काहीच नाही. एकदम सोपी साधी, अगदी लहान मुलं देखील करू शकतात अशी ही रेसिपी. तर त्याच प्रकारे मी इथे असे दोन्ही साईडनी परत लावून घेतले. त्याच्यामध्ये परत आता स्टफिंग भरणार आहेत आणि परत क्लोज करणार आहेत. गणपती बाप्पाला देखील आवडतील आणि मुलं देखील आवडीने खातील अशी हे ओरिओचे मोदक आहेत. कारण ते जास्त दिवस टिकणार पण नाही, कारण ते बनवल्या संपून जातात. लहान मुलांना खूप आवडतात आणि आपल्या मोठ्यांना पण आवडतात, कारण ते टेस्ट पण छान लागतात.
तेव्हा इथून आहेत ना मी मागेच्या साईडने आहेत ना पूर्ण पॅक करून घेतलं आणि आता आपला ओरिओ मोदक बघू शकता तुम्ही किती छान निघलेत. आणि हळूच काढायचं, कारण जास्त आहेत ना आपणही जर ओढला ना तर ते आहेत ना क्रॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहेत ना सॉफ्ट हाताने काढून घ्यायचा. अशा प्रकारे आहेत ना मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.